नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.6 यातील आपल्याला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6 to 10 हे 5 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. कारण यापूर्वीचे पहिले 5 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 6 to 10 हे 5 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. पहा, क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल. पहा, येथे आपल्याला काय विचारलेलं आहे. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. पहा, कासमचा एक व्यवसाय आहे. व्यवसाय कशाचा आहे? मातीची भांडी तयार करायचा. पहा, मातीचे भांडे तयार करतो कासम. याप्रमाणे असे वेगवेगळे पॉट तयार करतो कासम. तर एका दिवसामध्ये किती पॉट तयार करत असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, एका दिवसामध्ये कासम किती पॉट तयार करत असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. समजा कासम एका दिवसामध्ये एक्स पॉट तयार करतो. किती क्वांटिटी आहे? एक्स पॉट तयार करतो. तर प्रत्येकाची किंमत काय करतो कासम? प्रत्येक पॉटची किंमत कशी ठरवतो? जेवढे भांडी बनवलेले आहेत मातीचे त्या भांड्याची 10 पट म्हणजे 10x होईल. आणि त्यामध्ये 40 रुपये ॲड करतो. म्हणजे एवढी एका वस्तूची किंमत आहे, एका पॉटची किंमत आहे. पहा, समजा एका दिवसामध्ये कासमने 5 भांडी तयार केली, मातीची 5 भांडी तयार केली. तर एका वस्तूची किंमत किती ठेवेल? एका मातीच्या भांड्याची किंमत किती ठेवेल? तो 5ची 10 पट करेल आणि त्यामध्ये 40 रुपये ॲड करेल. म्हणजे हे 50 + 40 म्हणजे काय होईल? 90. म्हणजे 5 भांडी तयार केली तर 90 रुपीज तो एका वस्तूची किंमत ठेवतो आहे. तर येथे आपल्याला काय विचारलेलं आहे? कासम पर डे किती पॉट तयार करत असेल आणि त्या पॉटची प्रोडक्शन कॉस्ट काय आहे? ही आहे. तर एका दिवसामध्ये किती मातीची भांडी बनवली आणि प्रत्येक पॉटची किंमत काय होती ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा, आन्सर कसं लिहिणार आपण? लेट किंवा सपोज लेट मिस्टर कासम मेक्स एक्स पॉट्स पर डे. मग कॉस्ट किती असेल? जेवढी क्वांटिटी बनवली त्याची 10 पट आणि +40. देअरफॉर कॉस्ट ऑफ ईच, फक्त एका भांड्याची किंमत विल बी 10x + 40. एक्सची 10 पट आणि +40. प्रश्न वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे? बाय गिवन कंडिशन जेवढे पॉट बनवलेले आहेत आणि एका वस्तूची किंमत म्हणजे सर्व वस्तूची किंमत किती असेल ती किंमत आपल्याला 600 रुपीज दिलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार? दोघांचा मल्टिप्लिकेशन करणार. समजा एका दिवसामध्ये त्यांनी एक्स वस्तू बनवलेल्या आहेत आणि एका वस्तूची किंमत किती आहे? एवढी आहे 10x + 40. म्हणजे ही सगळ्या वस्तूची किंमत होईल. बरोबर. ही एका वस्तूची आणि ह्या सर्व वस्तू आहेत म्हणजे सर्वांची किंमत किती आपल्याला किती दिलेली आहे? 600 रुपीज. म्हणजे आपण काय करणार? या दोघांचा मल्टिप्लिकेशन करणार. बरोबर आहे. बाय गिवन कंडिशन आपण काय करणार? एक्स आणि मल्टिप्लिकेशन करणार 10x + 40. बरोबर आहे. ही किंमत आपल्याला 600 रुपीज दिलेली आहे. पहा, आता एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. पहा, एक्सने 10x² होईल आणि पुन्हा एक्सने पुन्हा 40ला मल्टिप्लाय करू तर काय होईल? 40x होईल. आणि हे 600 आपण या साईडला आणले तर मायनस होतील आणि =0. पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. पहा, येथे 10 आहेत, येथे 40 आहेत, येथे 600 आहेत. आपण 10ने डिवाईड करू. देअरफॉर x² + 10ने डिवाईड केलं हे 4x होतील आणि हे 10ने डिवाईड केलं 60 राहतील =0. प्रत्येक टर्मला आपण 10ने डिवाईड केलेलं आहे. बरोबर आहे. या साईडला आपण 10ने डिवाईड केलं 0च होईल. इथे लिहू शकतो आपण डिवायडिंग बाय 10. पहा, इथे रिझन लिहावे लागेल आपल्याला. डिवाइड बाय 10. पहा, आता आपल्याला काय करायचं आहे? याची फॅक्टर काढायचे आहेत. -60 मल्टिप्लिकेशन आला पाहिजे आणि 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की 4चा डिफरन्स आला पाहिजे. पहा, 10 आणि 6 घेता येतील. मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे म्हणजे हा नंबर मायनस घेऊ, हा नंबर प्लस घेऊ आपण. म्हणजे काय होईल? 10मधून 6 गेले 4 राहतील आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन -60. बरोबर आहे. पहा, येथे x² कोइफिशियंट 1 असेल तर आपण डायरेक्ट लिहू शकतो. म्हणजे x + 10 आणि x - 6.
म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला एक्स प्लस 10 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 6. एक्स प्लस 10 आणि एक्स मायनस 6 हे दोन फॅक्टर आले इक्वल टू 0. यावरून काय मिळेल आपल्याला एक्स देअरफोर एक्स प्लस 10 ही व्हॅल्यू एकतर 0 असेल किंवा एक्स मायनस 6 इक्वल टू 0 ही व्हॅल्यू 0 असेल. बरोबर आहे. म्हणजे एक्स इक्वल टू हे -10 होतील और एक्स इक्वल टू हे 6 या साईडला गेले +6 होतील. परंतु किती पॉट आहेत म्हणजे पॉटची संख्या त्या भांड्याची संख्या निगेटिव्ह असेल का नाही. इथे लिहिणार आपण बट नंबर ऑफ पॉट्स नेवर निगेटिव्ह नसेल म्हणजे आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू घेता येणार नाही. एक्स इक्वल टू 6 देअरफोर एक्स इक्वल टू 6. एक्स म्हणजे काय दिवसामध्ये किती वस्तू बनवल्या ती क्वांटिटी आहे. बरोबर आहे. आता प्रोडक्शन कॉस्ट काढता येईल आपल्याला 10x + 40 आहे. बरोबर आहे. 9 यानंतर तुम्हाला हे लिहायचं आहे 9 प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट 10x + 40 आहे. एक्सची व्हॅल्यू काढली आपण 6 आली. बरोबर आहे. आणि +40 हे 60 होतील मल्टिप्लिकेशन आणि हे +40 हे काय होतील 100 होतील. कॉस्ट आहे म्हणजे युनिट काय येईल रुपीज येईल. बरोबर आहे. रुपीज कॉस्ट किती येईल 100 रुपीज. येथे लिहिणार आपण देअरफोर मिस्टर कासम मेक्स 6 pots per day and each pot cost is 100 rupees 100. याप्रमाणे आन्सर तुम्हाला लिहिता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. व्यवस्थित समजून घ्या हा प्रश्न कारण प्रश्न थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम. समजा पाण्याचा प्रवाह आहे. असा पाण्याचा प्रवाह आहे. हे पाणी या साईडला वाहत आहे. बरोबर आहे. तर प्रतीक काय करतो या पॉईंटपासून समजा या पॉईंटपर्यंत गेलेला आहे. एवढं डिस्टन्स येथे बोट आहे. प्रतीकची बोट आहे. या समजा प्रतीकची बोट आहे ही. तर डाऊनस्ट्रीमने 36 किलोमीटर गेलेला आहे. समजा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत ए पासून बी पर्यंत गेलेला आहे. एवढं डिस्टन्स किती आहे 36 किलोमीटर आहे. तर या बोटेचा वेग किती आहे 12 किलोमीटर पर आवर आहे. नावेचा वेग किती आहे 12 किलोमीटर पर आवर. आपल्याला काय काढायचं आहे या पाण्याचा वेग किती असेल. जे पाणी या साईडला वाहत आहे त्या पाण्याचा काय वेग असेल. समजा x किलोमीटर पर आवर असेल आपण कन्सिडर करू. म्हणजे वॉटर करंट पाण्याचा प्रवाहाचा वेग काय आहे x किलोमीटर पर आवर. बोटेचा वेग 12 किलोमीटर पर आवर आहे. आणि प्रतीक काय करतो बी पॉईंटवर म्हणजे 36 किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा वापस येतो. पुन्हा असा वापस येतो या पॉईंटपर्यंत ए पॉईंटपर्यंत. म्हणजे जाताना 36 किलोमीटर येताना किती असेल 36 किलोमीटर. बरोबर आहे. एवढं डिस्टन्स क्रॉस करता येतो. हे 36 जाण्यासाठी आणि हे 36 किलोमीटर येण्यासाठी हा टोटल टाईम किती लागतो त्याला 8 hours लागतात. 8 hours जाणे आणि येणे. परंतु येथे काय हा प्रवाहाच्या दिशेने जात आहे. ए टू बी म्हणजे काय ज्याप्रमाणे पाणी वाहत आहे त्या दिशेने जात आहे. त्यावेळेस बोटेचा वेग काय असतो जो बोटेचा वेग आहे त्यामध्ये प्रवाहाचा वेग ॲड होत असतो. प्रवाहाच्या दिशेने जात असेल आपण तर बोटेचा वेग वाढेल. बरोबर आहे. एक्स म्हणजे 12 + x असेल जाताना. परंतु प्रवाहाच्या विरुद्ध यायचा असेल तर काय होईल बोटेचा वेग 12 - x होईल. म्हणजे हे लक्षात आलं. प्रवाहाच्या दिशेने असेल तर त्याला म्हणायचं डाऊन स्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने. आणि
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तर त्याला म्हणायचं अपस्ट्रीम. हे प्रवाहाच्या दिशेने असेल तर हे डाऊनस्ट्रीम. अपस्ट्रीम कधी? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. ज्या दिशेने पाणी वाहत आहे त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय? अपस्ट्रीम, विरुद्ध दिशेने. हे लक्षात राहू द्या. डाऊनस्ट्रीमला काय करायचं? बोटीची स्पीड प्लस या पाण्याची स्पीड ॲड होईल आणि अपस्ट्रीमला प्रवाहाच्या विरुद्ध काय होईल? बोटीच्या स्पीडमधून त्या प्रवाहाची स्पीड मायनस होईल. आपल्याला विचारलेलं काय आहे? फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. त्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग काय असेल? समजा पाणी x km/h. पाण्याचा प्रवाहाचा वेग किती आहे? x km/h आहे. एक्सची व्हॅल्यू कशी काढायची आपण? सोल्युशन. लेट स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजे प्रवाहाचा वेग. स्पीड ऑफ वॉटर करंट बी x km/h. समजा x km/h आहे. बरोबर आहे. आपल्याला बोटेचा स्पीड दिलेला, नावेचा स्पीड दिलेला आहे. स्पीड ऑफ बोट इज 12 km/h दिलेला आहे. बरोबर आहे. आता डाऊनस्ट्रीमला स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीममध्ये स्पीड काय असेल? डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. तर आपण काय करणार? बोटेच्या स्पीडमध्ये तो करंट वॉटरचा जो स्पीड आहे तो आपण ॲड करणार. km/h, 12 km/h. आणि स्पीड ऑफ सर्व फक्त स्पीडच लिहून घेतलेली आपण आतापर्यंत. स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम. एकदा डाऊनस्ट्रीम, एकदा अपस्ट्रीम. किती आहे ती? 12 - x होईल. बरोबर आहे. km/h. आपल्याला काय माहिती दिलेली आहे? आपल्याला टाईम दिलेला आहे 8 hours. म्हणजे A to B जाण्यासाठी आणि B to A येण्यासाठी किती टाईम लागतो? 8 hours. म्हणजे डाऊनस्ट्रीमचा टाईम आणि अपस्ट्रीमचा टाईम दोन्ही मिळून किती आहे? 8 hours आहे. डाऊनस्ट्रीमच्या वेळेस स्पीड ही आहे 12 + x आणि डिस्टन्स 36 km आहे. बरोबर आहे. आणि अपस्ट्रीमच्या वेळेस स्पीड ही आहे 12 - x आणि डिस्टन्स हे आहे. तर आपल्याला म्हणजे स्पीड माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे, म्हणजे A to B टाईम माहिती करता येईल आपल्याला. बरोबर आहे. कारण आपल्याला टाईमचा फॉर्म्युला माहिती आहे. टाईम म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर आहे. आता इथे आपल्याला डिस्टन्स माहिती आहे 36, त्यावेळेस स्पीड पण माहिती आहे. म्हणजे हा टाईम काढता येईल आपल्याला आणि हा पण टाईम काढता येईल. बरोबर आहे. याप्रमाणे आपण काय करणार? येथे लिहिणार टाईम रिक्वायर्ड टू कवर 36 km इन डाऊनस्ट्रीम. आणि प्लस टाईम रिक्वायर्ड टू कवर, डिस्टन्स तेच आहे, टू कवर 36 km. एकदा जाण्यासाठी, एकदा पुन्हा त्याच पॉईंटवर येण्यासाठी डिस्टन्स तेच होईल. टू कवर 36 km इन, आता इथे अपस्ट्रीम. हा टोटल टाईम दिलेला आहे आपल्याला 8 hours. गिवन कंडिशनमध्ये 8 hours आहे. बरोबर आहे. 8 hours. आता टाईम काढायचा आहे आपल्याला. टाईम काढण्यासाठी डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? 36 km आहे. आणि स्पीड डाऊनस्ट्रीमला स्पीड किती आहे? 12 + x. म्हणजे 12 + x. आणि हे प्लस दोघांची ॲडिशन करावं लागेल. ती ॲडिशन किती आहे? टाईमची ॲडिशन 8 hours आहे. बरोबर आहे. म्हणजे हा टाईम किती होणार आहे? 36 km डिस्टन्स आहे आणि स्पीड काय आहे? 12 - x आहे आणि इक्वल टू 8. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. हे इक्वेशन सॉल्व करायचं आपल्याला. येथे 36 आहेत, येथे 36 आहेत. आपण काय करू? 36 कॉमन काढू. देअरफॉर 36 कॉमन काढले तर येथे काय राहील? 1/12 + x राहील आणि हे प्लस 1/12
12 मायनस एक्स राहील इक्वल टू 8. बरोबर आहे. पहा हे सॉल्व करू आपण. हे 36 या साईडला डिव्हिजनमध्ये जातील. बरोबर आहे. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे 12 मायनस एक्स होईल, हे प्लस साईन 12 प्लस एक्स होईल आणि अपॉन एका ब्रॅकेटमध्ये 12 प्लस एक्स होईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 12 मायनस एक्स होईल. बरोबर आहे. आणि इक्वल टू हे 8 आणि हे 36 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील 36. बरोबर आहे. पहा आता हे मायनस एक्स आणि प्लस एक्स कॅन्सल होतील, हे 24 होतील. बरोबर आहे. 12 प्लस 12 24 होतील आणि अपॉन पहा एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. टर्म सेम आहे, साईन अपोजिट आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला. बरोबर आहे. म्हणजे 12चा स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर मायनसमध्ये होईल. 12चा स्क्वेअर म्हणजे 144 होईल आणि मायनस एक्स स्क्वेअर. पहा या दोन ब्रॅकेटऐवजी आपण असं लिहू शकतो. बरोबर आहे. 8/36 दोन्ही नंबरला 4ने डिवाईड करू. 4 2 8 4 9 36 म्हणजे 2/9 होईल. बरोबर आहे. इक्वल टू 2/9. पहा आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. हे 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 144 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. आणि इक्वल टू 24 × 9 होईल. पहा असा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण. आता हे 2 या साईडला डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे 144 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू हे डिव्हिजनमध्ये जातील 24 × 9/2 म्हणजे हे काय होतील 2ने डिवाईड करता येईल 24ला म्हणजे 12 होतील. बरोबर आहे. 12 म्हणजे काय होईल 12 × 9 12 राहतील आणि × 9 म्हणजे काय होतील 108. बरोबर आहे. डायरेक्ट लिहितो इथे 108 असं लिहिता येईल आपल्याला. पहा देअरफॉर हे मायनस एक्स स्क्वेअर आपण हे 144 या साईडला पास करू तर 108 मायनस 144 होईल. बरोबर आहे. पहा म्हणजे याचे आन्सर काय येईल मायनस 144 आहेत, मायनस 144 आहेत आणि प्लस 108 आहेत. 108 ही सबट्रॅक्शन घेऊ 36 होईल. बरोबर आहे. म्हणजे हे आन्सर काय येईल मायनस 36 येईल, मायनस 36. बरोबर आहे. म्हणजे आपण मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू काय होईल मायनस 36. बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला दोन्ही साईडला मायनस आहे कॅन्सल होतील म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू 36. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला देअरफॉर एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस 6. बरोबर आहे. प्लस किंवा मायनस 6 मिळेल. एक्स म्हणजे काय आहे वॉटर करंट आहे, स्पीड ऑफ वॉटर करंट. ती कधी निगेटिव्ह नसते. बरोबर आहे. मग इथे आपण लिहिणार बट स्पीड ऑफ वॉटर करंट कॅन नॉट बी निगेटिव्ह. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू आपण काय घेणार प्लसमध्ये घेणार 6 km/h. पहा पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती असेल 6 km/h. नंतर आपण खाली सेंटेन्स लिहिणार स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 km/h. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट दी सर्टन वर्क. पहा एक काम आहे ते एक काम कंप्लीट करण्यासाठी निशू आणि पिंटूला किती दिवस लागतात. पिंटू टेक्स 6 मोर दॅन दोज ऑफ निशू म्हणजे निशूला कमी लागतात आणि पिंटूला जास्त लागतात. बरोबर आहे. कारण पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू. समजा निशूला x days लागतात तर पिंटूला किती लागतात. पिंटू टेक्स 6 मोर म्हणजे x + 6. पहा हे निशूसाठी घेऊ आपण x आणि पिंटूसाठी काय घेऊ आपण x + 6 घेऊ. पिंटू एवढे डेज लागतात. तर इफ दे वूड टुगेदर जर त्या दोघांनी एकत्र काम केलं तर ते काम 4 दिवसात पूर्ण होते. हाऊ मेनी डेज वूड इट टेक टू कम्प्लीट दी वर्क इफ दे वर्क अलोन. पहा एक काम करण्यासाठी निशूला x दिवस लागतात, पिंटूला x + 6 म्हणजे निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. दोघांनी एकत्र काम केलं तर 4 दिवसात काम पूर्ण होते. जर दोघांनी वेगवेगळं काम केलं तर निशूला किती दिवस लागतील आणि पिंटूला किती दिवस लागतील ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आणि x + 6ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे.
पहा याचं आन्सर कसं लिहिणार आपण. पहा सपोज निशू टेक्स x days टू कंप्लीट वर्क अलोन, एकटीला काम करण्यासाठी, टू कंप्लीट सर्टन वर्क, कंप्लीट वर्क अलोन, एकटीने जर काम केले तर समजा x दिवस लागतील. दिलेल्या कंडिशननुसार देअरफॉर पिंटू टेक्स x + 6 days टू कंप्लीट वर्क अलोन. पहा आता आपण काय लिहिणार, टोटल वर्क डन बाय निशू. पहा टोटल वर्क डन बाय निशू इन वन डे. पहा ते काम करण्यासाठी x दिवस लागतात. मग एका दिवसात काम किती होईल, 1/x होईल. बरोबर आहे, 1/x, कारण आपल्याला x ची व्हॅल्यू माहीत नाही, म्हणजे 1/x. अँड टोटल वर्क डन बाय पिंटू इन वन डे. पहा दोघांनी एक दिवसात काम किती केलं ते काढलेलं आपण. 1/x + 6 होईल, x + 6. बरोबर आहे. पहा दोघांनी एकत्र काम केलं तर 4 दिवस लागतात. बरोबर आहे. बट बोथ, प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल सर्व. बट बोथ टेक्स 4 days टू कंप्लीट वर्क. पहा दोघांनी एकत्र काम केलं तर 4 दिवसात काम पूर्ण होते. बरोबर आहे. पहा दोघांनी एकत्र काम केलं तर 4 दिवसात पूर्ण होते. मग दोघांनी एकत्र काम एका दिवसात किती होईल, दोघांचं एकत्रित काम एका दिवसाचं किती होईल, 1/4 होईल. पहा एक काम आहे, समजा आपल्याला 5 दिवसात पूर्ण करायचं आहे, तर आपण काय करणार, दररोज किती काम करणार, 1/5 + 1/5 + 1/5 + 1 2 3 4 डे आणि 1/5. असं का, कारण 1 2 3 4 5 होईल आणि हे सर्व 5 होईल, म्हणजे 5/5 1 होईल. बरोबर आहे. म्हणजे एक काम आहे तर आपल्याला ते 4 दिवसात पूर्ण करायचं आहे, म्हणजे दररोज किती करावं लागेल. पहा म्हणजे याचे 4 भाग होतील. बरोबर आहे. 1/4 + 1/4 + 1/4 + 1/4. बरोबर आहे. कारण ही ॲडिशन किती होईल, छेद सारखा आहे म्हणजे 4च होईल, आणि 1 2 3 4 4/4 म्हणजे 1, म्हणजे दररोज किती होईल, चतकोर होईल. बरोबर आहे. पहा एक काम करायला 4 दिवस लागतात, म्हणजे एका दिवसात किती होईल, चतकोर होईल ना, 1/4. बरोबर आहे. दोघे मिळून 4 दिवसात काम पूर्ण करतात. मग दोघांनी मिळून एका दिवसात काम किती होईल, 1/4 होईल. देअरफॉर टोटल वर्क डन बाय बोथ इन वन डे ते किती असेल, 1/4 असेल, 1/4. बरोबर आहे. पहा हे काय आहे, एका दिवसाचं निशूचं वर्क आहे, हे काय आहे, एका दिवसाचं पिंटूचं वर्क आहे, आणि हे काय आहे, दोघांचं एका दिवसाचं एकत्रित वर्क आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, एकत्रित वर्क त्यांचं जे आहे हे एका दिवसाचं आहे, हे एका दिवसाचं आहे, हे एका दिवसाचं आहे, म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन केली तर हे एकत्रित होईल, परंतु एकत्रित हे आहे, म्हणजे आपण दोघांची ॲडिशन एवढी दाखवू शकतो. बरोबर आहे. पहा देअरफॉर 1/x एका दिवसाचं निशूचं वर्क प्लस एका दिवसाचं पिंटूचं वर्क 1/x + 6, आणि हे दोघांची ॲडिशन आहे, हे किती वर्क असेल, एवढंच असेल, 1/4. बरोबर आहे. आता हे सॉल्व करायचं आपल्याला. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, x + 6 आणि +x होईल, आणि अपॉन x × x + 6 होईल, आणि इक्वल टू 1/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. पहा हे काय होईल, देअरफॉर x 2x होईल,
प्लस 6 बरोबर आहे, आणि एक्स स्क्वेअर प्लस 6x होईल, एक्स स्क्वेअर प्लस 6x, हा एक्सने मल्टिप्लाय केला ब्रॅकेट, आणि इक्वल टू 1/4. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. आता इथे काय करू आपण, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस 6x इंटू 1 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 6x बरोबर आहे, आणि हा मल्टिप्लिकेशन 4 इंटू 2x प्लस 6, 4 इंटू 2x प्लस 6. हे सॉल्व करू. ax स्क्वेअर प्लस 6x इक्वल टू 8x प्लस 24 बरोबर आहे. सर्व टर्म या साईडला आणू. एक्स स्क्वेअर प्लस 6x हे मायनस 8x होतील, हे मायनस 24 होतील, आणि इक्वल टू 0 बरोबर आहे. देअरफोर एक्स स्क्वेअर 6x मायनस 8x म्हणजे मायनस 2x होईल, आणि मायनस 24 इक्वल टू 0. ही सबट्रॅक्शन किती होईल, मायनस 2x आणि मायनस 24 इक्वल टू 0. आता आपल्याला फॅक्टर कसे पडतील, मायनस 24 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि डिफरन्स किती पाहिजे, मायनस 2चा. 6 आणि 4 पडतील. हा नंबर मायनस घेऊ आपण, मायनस 6 प्लस 4 म्हणजे मायनस 2 होईल, आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस 24 बरोबर आहे. म्हणजे फॅक्टर काय पडतील, एक्स मायनस 6 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 4 इक्वल टू 0 बरोबर. एक्स मायनस 6 इक्वल टू 0 और एक्स प्लस 4 इक्वल टू 0 और एक्स इक्वल टू प्लस 6 और एक्स इक्वल टू मायनस 4. आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली एक आणि एक पॉझिटिव्ह मिळालेली आहे. आपण एक्स काय घेतलेला आहे, डेज घेतलेला आहे बरोबर आहे. नंतर आपण लिहिणार बट नंबर ऑफ डेज कॅन नॉट बी निगेटिव्ह, देअरफॉर एक्स इक्वल टू 6. एक्सची व्हॅल्यू 6 काढली आपण. नंतर आपल्याला ही व्हॅल्यू काढता येईल, एक्स प्लस 6 म्हणजे एक्स म्हणजे काय येईल, निशूचे डेज येतील बरोबर आहे, आणि पिंटूचे डेज काय होईल, एक्स प्लस 6 म्हणजे 12 डेज बरोबर आहे. अँड एक्स प्लस 6 इक्वल टू काय होईल, 12 डेज बरोबर आहे. एक्स प्लस 6 हे 12 डेज याचं येईल, कुणाचं, पिंटूचं, आणि एक्स प्लस 6 कुणाचं येईल, निशूचं. थोडं इथं व्यवस्थित लिहून घ्या स्टेप बाय स्टेप. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर. 460ला एका नॅचरल नंबरने आपण डिवाईड केलं. नॅचरल म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असेल बरोबर आहे. समजा एक्सने आपण डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळते, कोशंट म्हणजे भागाकार काय येणार आहे, 6 मोर दॅन 5 टाइम्स दी डिवायझर. हा डिवायझर आहे, 5 टाइम्स डिवायझर आणि प्लस 6 अँड रिमाइंडर 1, आणि रिमाइंडर म्हणजे बाकी काय मिळते, 1 मिळते. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, फाइंड कोशंट अँड डिवायझर. तर हा कोशंट आहे, हा कोशंट आहे, हा डिवायझर आहे. एक्स म्हणजे काय, डिवायझर, आणि याला काय म्हणतात, डिव्हिडंड. आणि ही काय आहे, रिमाइंडर. आपल्याला ही कंडिशन दिलेली आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, हा डिवायझर आणि कोशंट काय असेल तो फाइंड आउट करायचा आहे. डिवायझर एक्स घेऊ आपण. लेट दी डिवायझर बी एक्स. डिवायझर एक्स घेतला आपण, त्यामुळे दिलेल्या कंडिशननुसार कोशंट काय असेल, कोशंट म्हणजे आलेला भागाकार किती असणार आहे, त्या डिवायझरच्या 5 टाइम्स आणि प्लस 6. रिमाइंडर दिली आपल्याला, रिमाइंडर 1 दिलेली आहे बरोबर आहे, आणि डिव्हिडंड दिलेला आहे. डिव्हिडंड किती दिलेला आहे, 460 बरोबर आहे. आपल्याला समजा 32 आहेत, जर आपण 5ने डिवाईड केलं तर काय होईल, 6चा भाग जाईल बरोबर आहे. इथे काय राहील, रिमाइंडर 2 राहील बरोबर आहे. म्हणजे हे 32 कसे आलेले आहेत, 32 असे आलेले आहेत, ह्या 5 आणि 6चा मल्टिप्लिकेशन, 5 आणि 6चा मल्टिप्लिकेशन, आणि त्यामध्ये आपण ॲड 2 केलेले आहेत. 32 म्हणजे काय आहे, डिव्हिडंड बरोबर आहे. हा डिव्हिडंड आहे, इक्वल टू
5 म्हणजे काय आलेलं आहे डिवायझर. डिवायझर 5 म्हणजे काय डिवायझर इंटू हा काय आहे कोशंट बरोबर आहे. डिवायझर इंटू कोशंट म्हणजे भागाकार आणि त्यामध्ये आपण ॲड काय करतो जी बाकी आलेली आहे रिमाइंडर हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे यापूर्वी 7वी 8वीला फॉर्म्युला हा पाहिलेला आहे बरोबर आहे. आता इथे काय लिहिणार आपण वी नो तो फॉर्म्युला डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट आणि प्लस रिमाइंडर बरोबर आहे. हे काही असं लिहिण्याची गरज नाही समजण्यासाठी आपण काढलेलं आहे ते. व्हॅल्यू पुट करू. डिव्हिडंड किती आहे 460 आहे. डिवायझर काय आहे आपला डिवायझर एक्स घेतलेला आहे आपण. कोशंट किती आहे 5x + 6. रिमाइंडर 1 आहे +1. आता हे सॉल्व करू आपण. देअरफॉर 460 इक्वल टू एक्सने मल्टिप्लाय करू 5x² होईल बरोबर आहे आणि प्लस 6x होईल हा +1. देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन करायचं आपल्याला म्हणजे एका साईडला पूर्ण 0 करू आपण म्हणजे हे 5x² हे +6x हे +1 हे या साईडला आणले आपण हे या साईडला आणले तर -460 होईल आणि इक्वल टू 0 होईल बरोबर आहे. या सर्व टर्म ॲज इट इज लिहिलेल्या आहेत. इकडली टर्म इकडे आणली इक्वल टू 0. 5x² + 6x -459 होईल बरोबर आहे इक्वल टू 0. या इक्वेशनची आपल्याला फॅक्टर काढायचे आहेत तर आपल्याला काय करावं लागेल या नंबरचा आणि या 5चा मल्टिप्लिकेशन करावं लागेल म्हणजे -459 × 5 हा मल्टिप्लिकेशन किती येईल बरोबर आहे -2295 मायनस म्हणजे हा मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला. 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की 6चा डिफरन्स आला पाहिजे. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 6 यायला पाहिजे असे 2 नंबर फाइंड आउट करायचे आहेत. कॅल्क्युलेशनला थोडं हार्ड आहे. आपण कसं करणार याला या पॉझिटिव्ह नंबरचे आपण फॅक्टर काढू. 5ने डिवाईड करता येईल. 5ने डिवाईड केलं 5 × 20 येथे 2 5 × 5 = 25 येथे 4 5 × 9 = 45. आपल्याला येथे 3ने डिवाईड करता येईल. 3ने डिवाईड करू 3 बरोबर आहे. 3ने डिवाईड करू 17ला 17ने डिवाईड करणार. आपल्याला फॅक्टर कसे मिळाले याप्रमाणे मिळाले. या नंबरचे आपण फॅक्टर काढले आपल्याला असे मिळाले बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आता अरेंजमेंट करायची. ही पेअर घेऊन पाहू आपण उरलेले नंबर घेऊन पाहू. हे किती होतील 5 × 3 15 होतील 15 आणि हे इंटू काय होईल 17 × 3 51 आणि इंटू 3 153 बरोबर आहे 153. हे जर घेतले तर मल्टिप्लिकेशन एवढा येईल. यांचा मल्टिप्लिकेशन एवढा आहे परंतु आपल्याला 6 येईल का डिफरन्स. या 2 नंबरचं ॲडिशन करा सबट्रॅक्शन करा 6 येणार नाही बरोबर आहे. म्हणजे या पेअर आपल्याला घेता येणार नाहीत. आपण दुसऱ्या पेअर चेक करू. आता आपण ह्या 3 पेअर हे 3 नंबर घेतले आणि हे 2 घेतले तर काय होईल 5 × 3 15 15 × 3 45 होईल बरोबर आहे. एवढ्या नंबरचा मल्टिप्लिकेशन 45 यांचा मल्टिप्लिकेशन 17 × 3 म्हणजे 51 होईल. या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर एवढाच येईल बरोबर आहे एवढा येईल. परंतु आपल्याला डिफरन्स 6चा येईल का 6 येईल 51 आणि 45 6चा डिफरन्स आहे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 45 पण घेता येईल आणि 51 पण घेता येईल. परंतु आपल्याला येथे प्लस आहे तर आपण काय करू हा नंबर प्लसमध्ये घ्यावा लागेल हा नंबर मायनसमध्ये घ्यावा लागेल. हा प्लस आणि हा मायनस म्हणजे 51मधून 45 गेले तर 6 राहतील बरोबर आहे. हे 2 नंबर आपण फाइंड आउट केलेले आहेत बरोबर आहे. हे लक्षात राहू द्या. इथे लिहू आपण -2295चे आपण कोणते नंबर घेतले -45 आणि +51 हे 2 नंबर आपण घेतलेले आहेत. 5x² या 6x ऐवजी आपण काय लिहू -45x आणि +51x आणि -459
पाय हे दोन नंबर या सिक्वेन्सनं आले पाहिजेत. जर हा 51 आधी लिहिला आणि -45 नंतर लिहिले तर याच्यात कॉमन निघणार नाही आपल्याला, बरोबर आहे. त्यामुळे -45 आधी लिहिले आपण, कारण इथे 5 कॉमन काढता येईल आणि येथे आपल्याला कॉमन काढता येईल, बरोबर आहे. आणि इक्वल टू 0. आता येथे कॉमन काय निघेल? 5x कॉमन निघेल, 5x. तर येथे 5x कॉमन काढल्यामुळे येथे x राहील, बरोबर आहे. येथे -9 राहतील. आता येथे कॉमन काय निघेल? 51 कॉमन काढू आपण. तर येथे x या नंबरला 51ने आपण डिवाईड केलं तर 9 आन्सर येईल, -9 इक्वल टू 0, बरोबर आहे. आता हे दोन ब्रॅकेट सेम आहेत, एकाच ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण आणि उरलेले नंबर एका ब्रॅकेटमध्ये 5x + 51 इक्वल टू 0, बरोबर आहे. यावरून आपल्याला x - 9 इक्वल टू 0 मिळेल और 5x + 51 इक्वल टू 0 मिळेल, बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? x इक्वल टू +9 मिळेल और x इक्वल टू काय मिळेल? हे -51 होतील. मल्टिप्लिकेशनमध्ये 5 आहे, डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू एक निगेटिव्ह मिळेल. परंतु आपल्याला नॅचरल नंबर दिलेला आहे, बरोबर आहे. हा नंबर x कसा आहे? नॅचरल आहे, म्हणजे तो निगेटिव्ह नसेल, बरोबर आहे. इथे लिहिणार आपण बट x इज अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर गिवन कंडिशनमध्ये x हा नॅचरल नंबर दिलेला आहे आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे आपला डिवायझर काय असेल? देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपल्याला ही घेता येणार नाही, -51/5 ही घेता येणार नाही. देअरफॉर x इक्वल टू 9. हा काय? इज अ डिवायझर. डिवायझर किती मिळाला आपल्याला? 9 मिळाला. आपल्याला कोशंट पण काढायचा आहे. नाऊ कोशंट इक्वल टू काय आहे? 5x + 6. एक्सची व्हॅल्यू 9 मिळाली आपल्याला, म्हणजे 5 × 9 + 6 म्हणजे 45 + 6 म्हणजे काय होईल? 51. म्हणजे कोशंट किती मिळेल आपल्याला? 51 मिळेल. आणि डिवायझर काय मिळेल? 9 मिळेल. पहा नंतर खाली एक सेंटेन्स लिहा तुम्ही, डिवायझर इज 9 अँड कोशंट इज 51. क्वेश्चन नंबर 10. ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आपल्याला. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. हा ABCD क्वाड्रिलॅटरल आपल्याला ट्रॅपेझियम दिलेला आहे. ट्रॅपेझियम म्हणजे काय? ट्रॅपेझियममध्ये एक पेअर साईड्सची एक पेअर पॅरलल असते. पहा या दोन साईड पॅरलल आहेत म्हणजे हा ट्रॅपेझियम आहे. पहा आता या दोन साईड पॅरलल आहेत म्हणजे हा ट्रॅपेझियम आहे. याप्रमाणे तर अशा क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा असेल तर तो फॉर्म्युला आपल्याला कसा आहे? हाफ इंटू फॉर्म्युला आहे हाफ इंटू ज्या पॅरलल साईड आहेत त्यांची ॲडिशन. येथे पॅरलल साईड कोणती आहे? AB आणि CD आहे, बरोबर आहे. म्हणजे AB आणि CDची ॲडिशन हाफ इंटू AB + CD इंटू हाईट. हाईट म्हणजे काय? या दोन पॅरलल लाईनमधील डिस्टन्स किती असेल ती त्याची हाईट असते. पहा येथे दोन पॅरलल लाईनमधील डिस्टन्स किती आहे? AM आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे आपण काय लिहिणार? AM. पहा आता एरिया ऑफ ABCD आपल्याला 33 दिलेला आहे. हे हाफ ABची लेंथ x दिलेली आहे आपल्याला. ABची लेंथ x आणि CDची लेंथ आहे 2x + 1, बरोबर आहे. फक्त व्हॅल्यू पुट केल्या त्याप्रमाणे AMची लेंथ काय आहे? x - 4 आहे. येथे लिहिणार आपण x - 4. पहा आता हे 2 या साईडला आणले आपण तर 66 होतील, बरोबर आहे. येथे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे आल्या मल्टिप्लिकेशनमध्ये होतील. 2 × 33 म्हणजे 66 होतील. तर आता पहा ही ॲडिशन होईल x आणि 2x म्हणजे 3x होईल, बरोबर आहे. आणि हा +1 ॲज इट इज. पहा या दोघांची ॲडिशन झालेली आहे. x + 2x म्हणजे 3x आणि हा प्लस ॲज इट इज. नंतर x - 4 ॲज इट इज लिहू आपण या स्टेपमध्ये. आता पहा येथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर आहे. फक्त बॉक्समध्ये कोणते नंबर येतील तेच लिहायचं आहे. कॅल्क्युलेशन करायला आपल्याला इथे स्पेस नाही आहे. आपण रफमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आणि यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. येथे दोन कोणते नंबर येतील ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. पहा हे सॉल्व करावे लागेल आपल्याला. 3x + 1 आणि इंटू x - 4 आपण रफमध्ये करू.
या साईडला 66 आहेत, बरोबर आहे. आणि या साईडला काय आहे 3x + 1 आणि इंटू x - 4. हा मल्टिप्लिकेशन करायचा आपल्याला, रफमध्ये करून घेऊ आपण. 3xने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, 3xने x - 4, बरोबर आहे. आणि नंतर +1ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करावं लागेल या +1ने, म्हणजे x - 4. या दोन्ही टर्मने आपण हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केलेला आहे, बरोबर आहे. तर आता हे 3x² होतील, 3x 3 × 4 म्हणजे 12 होतील x, आणि प्लस 1 × x, 1 × -4 -4. इथे काय लिहिता येईल आपल्याला 3x². ही सबट्रॅक्शन होईल -11x आणि हे -4. हे 66 आहेत. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे आहे, बरोबर आहे. इकडे 0 पाहिजे, म्हणजे हे 66 आपण त्या साईडला पास केले तर इकडे 0 होईल आणि इकडे काय होईल 3x². हे -11x, हे मायनसमध्ये इकडे येतील म्हणजे -70 होतील, बरोबर आहे. -70 यालाच आपण असं लिहू शकतो 3x² - 11x - 70 = 0, बरोबर आहे. 3x² आहे इथे काय लिहायचं आपल्याला -11x आणि -70. इथे मायनस आहे म्हणजे आपण काय लिहिणार फक्त 70 लिहिणार, कारण इथे मायनस आहे म्हणजे आपण फक्त 70 लिहिणार बॉक्समध्ये, म्हणजे -70, बरोबर आहे. याप्रमाणे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं आहे. आता आपल्याला याचे फॅक्टर काढायचे आहेत, रफमध्ये कॅल्क्युलेशन करू आपण. येथे आपल्याला फॅक्टर लिहायचे आहेत, त्यामुळे हे इक्वेशन आपण रफमध्ये सॉल्व करू. 3x² 3x² -11x आणि -70 = 0 आहे, बरोबर आहे. हे प्लस मायनस मायनस होईल, बरोबर आहे. 3 आणि 70 यांचा मल्टिप्लिकेशन होईल, तो -210 होईल, बरोबर आहे. दोन नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की -11 आलं पाहिजे आपल्याला. -11 येण्यासाठी आपण 21 आणि 10 हे नंबर घेतले, तर हा नंबर मायनस घ्यावा लागेल कारण इथे मायनस आहे, बरोबर आहे. म्हणजे मोठ्या नंबरला मायनस घेतला आपण, -21 + 10 म्हणजे -11 होईल, बरोबर आहे. आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन एवढा येईल, म्हणजे आपण काय करणार 21x -21x आणि +10x या नंबरऐवजी आपण ॲड करणार. देअरफॉर 3x² -21x आणि +10x आणि -70 = 0. इथे आपण दोघांमध्ये कॉमन काढणार, इथे 2मध्ये कॉमन काढणार आपण. 3 कॉमन काढता येतील आणि x पण कॉमन काढता येईल, म्हणजे 3x कॉमन काढले आपण तर इथे x राहील आणि इथे -7 राहतील, बरोबर आहे. आता इथे कॉमन काय करणार आपण +10 कॉमन काढू. 10 कॉमन काढले तर इथे x राहील आणि इथे -7 राहतील आणि = 0. 3x आहे, ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण x - 7, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 7, दोन्ही ब्रॅकेटमध्ये x - 7 x - 7. नंतर 3x + 10 हा x - 7, दोन ब्रॅकेटऐवजी एक ब्रॅकेट आणि उरलेल्या टर्म एका ब्रॅकेटमध्ये 3x + 10, बरोबर आहे, = 0. यावरून काय होईल हा ब्रॅकेट = 0 असेल किंवा हा ब्रॅकेट = 0 असेल, बरोबर आहे. म्हणजे x - 7 = 0. यावरून xची किंमत काय मिळेल, हे 10 या साईडला मायनसमध्ये होतील आणि 3 डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे ही व्हॅल्यू xची येईल, किंवा xची व्हॅल्यू हे 7 या साईडला गेले तर प्लस होतील, म्हणजे xची व्हॅल्यू 7 मिळेल, बरोबर आहे. बट लेंथ इज नेवर निगेटिव्ह. लेंथ निगेटिव्ह असते का, नाही. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणती घ्यायची x = 7, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला घेता येणार नाही कारण निगेटिव्ह आहे. लेंथ विचारलेली आपल्याला, बरोबर आहे. साईड्सच्या लेंथ काढायच्यात आपल्याला, म्हणजे xची व्हॅल्यू किती घेता येईल आपल्याला, xची व्हॅल्यू 7 घेता येईल. येथे लिहिणार आपण x = 7. xची व्हॅल्यू 7 मिळाली आपल्याला. AB म्हणजे काय x आहे, म्हणजे ही व्हॅल्यू किती मिळाली 7 मिळाली, बरोबर आहे. AB = 7 सेंटीमीटर. CD किती असेल 2x + 1 आहे, म्हणजे 2x, xची व्हॅल्यू 7 आहे म्हणजे 2x म्हणजे डबल, 7च्या डबल 14 होतील आणि हे +1 म्हणजे 15 होईल, 15 सेंटीमीटर. AD आणि BC इक्वल आहेत, ह्या दोन साईड आपल्याला इक्वल दिलेल्या आहेत कारण सारखी मार्किंग आहे, बरोबर आहे. ती किती आहे x - 2, x 7 आहे, 7मधून 2 मायनस करू आपण कारण xची व्हॅल्यू 7 आहे. 7 - 2 म्हणजे काय होईल 5. या दोन्ही साईड काय येतील 5 सेंटीमीटर. ही 5 असेल, ही पण साईड 5 असेल
आणि ही किती असेल 15 असेल. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.